नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग, राहणार चिंचोली लिंबाजी, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तर आपल्याला ठाऊकच आहे की मी येत्या 7 तारखेला आपल्या चिंचोली लिंबाजी येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा मागण्यासाठी आमरण उपोषणाला बसणार आहे। मी तुम्हाला हे अनेक वेळेस या ठिकाणी सांगितलेले आहे। तर याच पोस्ट मी माझ्या सोशल मीडियावर टाकलेला आहे, मग फेसबुक अकाउंट असो, इंस्टाग्राम अकाउंट असो। तर मित्रांनो, या पोस्ट टाकल्या असत्या तर या पोस्टला मला अनेक कमेंट त्या ठिकाणी आलेल्या आहे। तर मी या कमेंट थोडक्यात त्या ठिकाणी वाचल्या असत्या तर मला काही जणांनी ज्या कमेंट केल्या त्या कमेंटचं उत्तर द्यावाशी वाटत आहे, म्हणून मी हा व्हिडिओ या ठिकाणी काढत आहे। तर मित्रांनो, एका जणांनी मला कमेंट त्या ठिकाणी केलेली आहे की याला काँग्रेसवाल्यांनी किंवा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काहीतरी पैसे त्या ठिकाणी दिलेले आहे, म्हणून हा आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनाम्यासाठी आमरण उपोषणाला या ठिकाणी बसणार आहे। तर मी सर्वप्रथम त्या भावाला सांगू इच्छितो की भावा, आपल्या भारताची लोकसंख्या 150 कोटी या ठिकाणी 150 कोटीच्या आसपास झालेली आहे आणि या 150 कोटीच्या लोकसंख्येमध्ये मी एक छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील एक चिंचोली लिंबाजी गावातील एक ग्रामीण भागातील एक आम नागरिक आहे आणि या आम नागरिकाला या काँग्रेसवाल्यांनी किंवा ज्येष्ठ नेते शरद पवारनी कस काय चान्स या ठिकाणी उपोषणाला किंवा मला या ठिकाणी निवडलं की तुम्ही पंतप्रधान पदाचा राजीनामा या ठिकाणी मागा आणि उपोषणाला बसा। तर भावा, ही मोठी फार खंत आहे। मित्रांनो, जर आज एवढ्या 150 कोटी लोकसंख्येमध्ये माझ्यासारख्या आम नागरिकाला जर काँग्रेसवाले आणि शरद पवार यासारखे ज्येष्ठ नेते जर मला या ठिकाणी सुपारी देत असेल की तुम्ही नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उपोषणाला बसा, तर ही फार दुर्दैवाची गोष्ट मी या ठिकाणी म्हणेल। कारण या 150 कोटीमध्ये अनेक राजकीय पुढाऱ्यांचे मुलं आहे, अनेक मोठमोठाले धनाढ्य लोक आहे, अनेक नरेंद्र मोदी यांच्या विरोधातले लोक आहे। त्यांना संधी देण्याऐवजी माझ्यासारख्या एक ग्रामीण भागातील नागरिकाला उपोषणाची किंवा पंतप्रधान पदाची राजीनामा मागण्यासाठी सुपारी काँग्रेसवाले व ज्येष्ठ नेते शरद पवार का देतील, हा एक विचार करण्याची गोष्ट आहे। तर मी त्या भावाला सांगू इच्छितो की भावा, जर मी काँग्रेसवाल्यांनी किंवा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जर मला सुपारी दिली असती तर मी आज माझ्या या 12,000च्या मोबाईलवर या ठिकाणी व्हिडिओ काढत बसलो नसतो, तर माझ्या आजूबाजूला 2-3 हजार लोक त्या ठिकाणी राहिले असते आणि माझी पत्रकार परिषद मी या ठिकाणी घेताना दिसून आलो असतो। मग आजतकवाले, लोकमतवाले, सकाळवाले, एबीपी वाले, मोठमोठाले ब्रँडेड चॅनलवाले आज माझी मुलाखत त्या ठिकाणी घेताना दिसून आले असते आणि मी असा साधा सुद्धा कपडे त्या ठिकाणी बसलो नसतो, तर मी एकदम टाईट कपडे घालून या ठिकाणी बसलो असतो आणि हा 30 रुपयाचा गॉगल या ठिकाणी घालून बसलो नसतो। पण मला थोडा डोळ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी हा गॉगल या ठिकाणी वापरतो। तर भावा, आरोप करताना थोडा विचारपूर्वक या ठिकाणी करावा। आणि तुम्ही सांगतात आणि की मग हा उपोषणाला या ठिकाणी का बसला, तर मी त्या भावाला सांगू इच्छितो की भावा, मी एक आम नागरिक आहे आणि आम नागरिकाला या महागाईमुळे काय संकटाला सामोरं जावं लागत आहे हे आम नागरिकाला या ठिकाणी विचारा। जे धनाढ्य लोक आहे ते मोदींना समर्थन त्या ठिकाणी देत आहे। मला अनेक वाईट कमेंट त्या ठिकाणी करत आहे, पण मी त्यांना सांगू इच्छितो की एक वेळेस आम नागरिकाला विचारा की तुमची आता सध्याची परिस्थिती काय। तर मित्रांनो, जो मजदूर आहे, आम नागरिक आहे, त्याचं महिन्याभराचं गणित त्या ठिकाणी असतं की एवढ्या पैशामध्ये आपल्याला कोणत्या ठिकाणी एवढ्या पैशामध्ये जो आपला पगार येतो कुठे त्या ठिकाणी द्यायचा आहे। पण कुठेतरी या महागाईमुळे त्यांच्या जो महिन्याभराचा जो निर्णय असतो, जो त्यांनी प्लॅनिंग त्या ठिकाणी केलेली असती, ती प्लॅनिंग चौपट होताना दिसून येत आहे। कारण दर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। डिझेलचे भाव वाढले, पेट्रोलचे भाव वाढले, गॅस टंचाई त्या ठिकाणी वाढली। प्रत्येक घरामध्ये 4-4, 5-5 मोबाईल असल्यामुळे प्रत्येकाला रिचार्ज मारणं गरजेचं आहे। जर पहिले 1-2 फोनवरही त्या ठिकाणी धकत होते, पण आता प्रत्येकाला मोबाईल, सिम वेगळे घेण्यासाठी या मोदी सरकारने भाग पाडलेले आहे। याला लिंक करा, त्याला लिंक करा, याला थंब लावा, त्यामुळे प्रत्येकाला स्वतःचा मोबाईल घेणं गरजेचं या ठिकाणी ठरलेलं आहे। तर हीच परिस्थिती की आम जनतेला काय सामोरे जावं लागत आहे आणि मी पण एक आम नागरिक असल्यामुळे माझ्यातील आम नागरिक या ठिकाणी जागा झाला। बरेच जण या ठिकाणी म्हणतात
की तू कुठं आणि नरेंद्र मोदी कुठे, हा एक स्टंटबाजी आहे, कुठेतरी तुला मार्केटमध्ये येण्यासाठी तू हा स्टंट या ठिकाणी करत आहे. तर मित्रांनो, तुम्ही मला सांगत आहे की मी कुठे आणि नरेंद्र मोदी कुठे, तर मलाही या ठिकाणी कळतं की मी एक ग्रामीण भागातील एक आम नागरिक आहे आणि मी भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा या ठिकाणी राजीनामा मागत आहे. तर मला या ठिकाणी कळतं की कुठे माझा गेम त्या ठिकाणी होईल. नरेंद्र मोदी यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे, ते भारताचे राजा आहे, ते माझा एका मिनिटात कार्यक्रम त्या ठिकाणी करून टाकेल, माझी सुपारी देतील किंवा शासकीय कर्मचाऱ्याच्या माध्यमातून मला फसवण्याचं काम त्या ठिकाणी करतील. मित्रांनो, मलाही त्या ठिकाणी कळतं की मी नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागण्याच्या लायकीचा नाहीये. पण मित्रांनो, कुठेतरी माझा एक त्रस्त आम नागरिक या ठिकाणी मला स्वस्थ बसू देत नाही आणि माझी परिस्थिती म्हणजे या आम लोकांची परिस्थिती, मी एक आम नागरिक म्हणून या आम नागरिकाच्या हक्कासाठी मी उपोषणाला त्या ठिकाणी बसलेलो आहे. बरेच जण, पुन्हा मी दुसरी कमेंट त्या ठिकाणी वाचली, तर बऱ्याच जणांनी मला कमेंट त्या ठिकाणी केली की आज नरेंद्र मोदी आहे म्हणून आपला भारत या ठिकाणी आहे, जर नरेंद्र मोदी या ठिकाणी नसते तर आपल्या भारताचं पाकिस्तान झाले असते. तर मी त्या भावाला या ठिकाणी उत्तर सांगू इच्छितो की भावा, आपल्या भारताचं पाकिस्तान होईल तेव्हा होईल, पण आता सध्याची जी तुम्ही हिंदू म्हणतात ना, त्या हिंदूला उपाशी मरण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. अनेक तरुण मुलं व्यसनाधीन झालेले आहे, अनेक मुलं चोऱ्या चपाट्या करण्याचा या महागाईमुळे या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. अनेक आम नागरिक त्या ठिकाणी लाईट बिल साठी त्रस्त आहे, वीज बिल भरण्यासाठी त्रस्त आहे, शेतकरी बांधव त्या ठिकाणी खत बिजवाईसाठी त्रस्त आहे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, तर अनेक लोकांना आत्महत्या करताना या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे जर तुम्ही नरेंद्र मोदी यांना हिंदुत्व म्हणता, तर त्या हिंदू लोकांचीच काळजी घेणं नरेंद्र मोदी यांचं कर्तव्य आहे, कारण ते आपल्या घराचे कुटुंब प्रमुख आहेत. आणि राहिला हिंदू मुस्लिम तुम्ही या ठिकाणी करतात, तर मुस्लिम बांधव हा एक स्वावलंबी समाज आहे. आज ते त्यांचा 10, 15, 20 वर्षाचा मुलगा असला तर ते 11, 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी 1000-500 रुपये कमवून आणतात. तर ते त्यांच्यापेक्षा तुम्ही ज्यांना हिंदुत्वाचे नेते त्या ठिकाणी म्हणतात, तर तो हिंदुत्वाचे लोकच आज त्या ठिकाणी परेशान आहे. तर कुठेतरी तुम्ही त्या ज्यांना हिंदू म्हणतात त्या हिंदूची काळजी घेणं सुद्धा या ठिकाणी गरजेचे आहे, पण असं या ठिकाणी दिसून येत नाही. तर मित्रांनो, खूप बिकट परिस्थिती आहे. आणि राहिले बऱ्याच जणांनी मला त्या कमेंटमध्ये, मला वाटतं 99% लोकांनी मला नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मी उपोषणाला बसणार असल्यामुळे मला ट्रोल केलेला आहे. अनेक जणांनी मला शिवे त्या ठिकाणी दिलेला आहे. तर मित्रांनो, मी राजीनामा मागण्यासाठी त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे, ही बाब तुम्हाला त्या ठिकाणी पटली नाही. तुम्ही मला एक रुसवा म्हणून त्या ठिकाणी वाईट कमेंट करत आहे, पण एक तुम्ही मला या व्हिडिओमध्ये महागाईविषयी, वीज बिल दरवाढीविषयी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, पेट्रोल पंपावर गर्दीच गर्दी आहे, गॅस त्या ठिकाणी लवकर मिळताना दिसून येत नाही, त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे, शेतकऱ्यांचे खत बिजवायचे भाव त्या ठिकाणी वाढलेले आहे, याच्यावर कोणी त्या ठिकाणी बोलताना दिसून येत नाही. फक्त मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी राजीनामा द्यावा म्हणूनच या ठिकाणी मला सर्वजण ट्रोल करत आहे. पण मी कशासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही. तर मित्रांनो, मला कोणत्याच काँग्रेसवाल्यांनी किंवा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला लावून त्या ठिकाणी दिलेलं नाही. पण मी एक जागरूक नागरिक आहे, मी एवढा अभ्यासू व्यक्तिमत्व नाही की मी अभ्यास करून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उपोषणाला बसलेलो आहे. तर मी एक आम नागरिक आहे. मलाही माहिती आहे का माझ्या उपोषणाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना काही फरक या ठिकाणी पडणार नाही. पण कुठेतरी एक जे आमदार आहे, खासदार आहे, यांच्यापर्यंत आम नागरिकांचा जो आवाज आहे, जी तळमळ आहे, ही माझ्या उपोषणाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी असो किंवा आपले जे स्थानिक लेवलचे नेते आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी एक हा क्रांतीचा पाऊल उचलण्याचं काम या ठिकाणी करत. तर मला वाईट कमेंट करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की मला कोणत्याही काँग्रेसच्या नेत्यांनी या ठिकाणी सुपारी दिलेली नाही किंवा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला सुपारी या ठिकाणी दिलेली नाही. मी एक आम नागरिक असल्यामुळे आणि या आम नागरिकाला आताच्या या महागाईच्या विरोधात कसे सामोरे जावं लागत आहे ही बाब मी त्या ठिकाणी अनुभवलेली आहे. आणि अनुभवलेली असता माझ्यातील एक आम नागरिक या ठिकाणी जागृत झालेला आहे. मित्रांनो, मलाही त्या ठिकाणी जीवाची भीती वाटते, माझाही परिवार आहे, पण कुठेतरी
आताची परिस्थिती पाहता कोणाला तरी पाऊल उचलणं गरजेचं होतं, कारण सोपनी नरेंद्र मोदीजी भारताचे पंतप्रधान आहे यांच्या विरोधात उपोषण करणे, यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा मागणं सोपनी ते माझा एका मिनिटात त्या ठिकाणी गेम करू शकतात. पण कुठेतरी 100 वर्ष बकरी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा. मी नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात नाही आहे, पण आताची परिस्थिती त्यांनी व्यवस्थित सॉल्व्ह करावी. जे आम नागरिकांना ज्या महागाईला सामोरे जावं लागत आहे याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी यांनी प्रयत्न करावे. हीच बाब मी त्यांना समजावण्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत आम जनतेची भावना पोहोचण्यासाठी मी हा आमरण उपोषणाचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आणि बरेच जण मला या ठिकाणी म्हणत आहे की कुठेतरी चमकण्यासाठी किंवा एक नेता होण्यासाठी हा स्टंट आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो की मी एक 4 मुलीचा बाप आहे. माझा मी कोणत्याही निवडणुकीमध्ये मी एक सामाजिक कार्य म्हणून त्या ठिकाणी करतो. मला निवडणुकीचा आणि माझा या ठिकाणी पाहिजे तसा संबंध येणार नाही, कारण शासनाकडं हम दो हमारे दो हा नियम असल्यामुळे माझा राजकारणाशी काही संबंध नाही. पण हा आम जनतेचा एक मध्यमवर्गीय लोकांचा हा लढा आहे आणि हा लढा लढण्यासाठी मी या रिंगणात या पटांगणात उतरलेला आहे. त्यामुळे कोणीही माझ्याविषयी वाईट कमेंट करत असताना 3 वेळेस या ठिकाणी विचार करा आणि उगाच बदनाम या ठिकाणी करू नका. आणि राहिला चर्चेत येण्याचा विषय, तर मी माझ्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक कार्य या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर एक दुसरी कमेंट अजून या ठिकाणी सांगू इच्छितो की मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही अनेक पक्ष त्या ठिकाणी बदललेले आहे. तर मी त्याचाही उत्तर या ठिकाणी देऊ इच्छितो की मी त्यांना सांगू इच्छितो की मी बऱ्याच पक्षामध्ये त्या ठिकाणी कार्य केलं. पण मित्रांनो, पक्षामध्ये प्रोटोकॉल असतो आणि मी प्रोटोकॉल पाहिजे तसा माझ्याकडून त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. कारण मी जर त्या पक्षात असलो, त्या पक्षाचा कधी चुकीचा निर्णय त्या ठिकाणी असला तर मी त्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात त्या ठिकाणी बंड पुकारतो. त्यामुळे माझी पक्षामध्ये कोणत्याच ठिकाणी जमलं नाही किंवा मी पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करू शकलो नाही, किंवा पक्षातील लोकांनी जे स्थानिक लेवलचे जे लोक होते त्यांनी मला या ठिकाणी मान्य केलं नाही. कारण पक्षामध्ये हाजी करणारे आणि बंड न करणारे लोक लागतात. जर त्यांनी म्हणलं बैल गाभण आहे तर आपल्याला त्या ठिकाणी गाभण म्हणावं लागतं. पण या मस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असल्यामुळे हे मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही. म्हणून मला अनेक पक्ष त्या ठिकाणी बदलावे लागले. मला वाटतं हा पक्ष चांगला असेल, भाजप चांगला असेल, शिवसेना चांगला असेल, अशा अनेक गोष्टी मला त्या ठिकाणी जाणवल्या. पण मित्रांनो, माझा कुठेच थारा त्या ठिकाणी लागला नाही, मी कुठेच त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट करू शकलो नाही. आखरला मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि सामाजिक कार्यकर्त्यालाच मी या ठिकाणी पसंती देईल. त्यामुळे मी अनेक पक्षांमध्ये त्या ठिकाणी काम केले, पण ते पण चांगल्या कामाला. मी कोणत्याही त्यांच्या निर्णयाला त्या ठिकाणी समर्थन केले नाही. ज्या गोष्टी मला योग्य वाटल्या ते त्या ठिकाणी केल्या. ज्यावेळेस मला त्या पक्षाच्या काही गोष्टी नाही पटल्या मी त्या सोडून त्या ठिकाणी दिल्या. त्यामुळे हा आरोप करत असताना मी बरेच जण बदनाम करण्याचा, आता बऱ्याच सोशल मीडियावरच्या गोष्टी माझ्या लोक समोर आणताना दिसून येत आहे की या पक्षात होता, त्या पक्षात होतो. मी बऱ्याच पक्षामध्ये होतो, मी मान्य करतो. पण जो चुकेल त्याचा चुकीच्या गोष्टीला मी विरोध करणारा माणूस आहे. त्यामुळे मला पक्ष या ठिकाणी लागू नये. जे चुकेल त्याच्या विरोधात मी आवाज 100% उठवेल. मग माझा जीवही या ठिकाणी गेला तर चालेल. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद.